राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मातोश्रीवर तब्बल 2.5 तास चर्चा झाली आहे। आगामी पालिका निवडणुका आणि युतीवर दोन्ही बंधूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज ठाकरे सहकुटुंब आज मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी दाखल झाले होते। गेल्या 2.5 महिन्यात ठाकरे बंधूंमध्ये 6व्यांदा भेट झालेली आहे। पाहूयात। युतीची घोषणा झाली नसली तरी ठाकरे बंधू एकत्रित निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे जवळजवळ निश्चित झालंय। कारण राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा भेट घेतली आहे। जवळपास 2 दशकांनंतर संपूर्ण कुटुंबासह राज ठाकरे मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी गेल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान यावेळी ठाकरे बंधूंमध्ये युतीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे येत्या काही दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची चिन्ह आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधली ही 6वी भेट। मागच्या 2.5 महिन्यात राज ठाकरे हे 3ऱ्यांदा मातोश्रीवर आले। 5 जुलै महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र आक्रमक झाले। हिंदी विरोधात वरळी डोम इथं ते एकत्र आले। 27 जुलै उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले। उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत त्यांनी चर्चा केली। 27 ऑगस्ट गणेशोत्सवात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना गणपतीच्या दर्शनाचं निमंत्रण दिलं। त्यानंतर उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर आले। 10 सप्टेंबर गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरे पुन्हा शिवतीर्थवर गेले। तेव्हा दोन्ही बंधूंमध्ये 5 ते 10 मिनिटं राजकीय चर्चा झाली। 5 ऑक्टोबर संजय राऊतांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमाला राज ठाकरे उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते। कार्यक्रमानंतर राज ठाकरे मातोश्रीवर गेले। 12 ऑक्टोबर राज ठाकरे संपूर्ण कुटुंबासह स्नेहभोजनासाठी मातोश्रीवर। या भेटीत दोन्ही बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। दरम्यान मातोश्रीमध्ये जात असताना राज ठाकरेंनी एक मिश्किल टोला लगावला। आईसोबत आहे त्यामुळे समजून घ्या कशासाठी जातोय असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले। तसंच राज ठाकरे उद्धव ठाकरे 2 राजकीय पक्षाचे अध्यक्ष, त्यामुळे भेटीत राजकीय चर्चा देखील झालीच असावी असं मोठं विधान बाळा नांदगावकरांनी केलं। दिवस भरला का? दिवस भरला? हो दिवस भरला ना तुमचा? चला का कामाला? महापालिकेचा? कसल्या महापालिकेची? आई आहे बरोबर? हो हो दोघे भाऊ भेटले। आता दोघे भाऊ भेटल्यानंतर 2 पक्षाचे नेते भेटले, भले ठाकरे परिवारातले भेटले तर चर्चाही होणारच। चर्चा झाली तर ती राजकारणावरती होणार। तुम्ही मीडियावाले भेटले तर तुम्ही कसं एकमेकाशी मीडियाच्या बाबतीतच बोलता, राजकारणाच्या बाबतीत बोलता, तसं राजकारणावरती पण चर्चा करायची झाली असेल। ते मी उपस्थित नसल्यामुळे मला माहीत होतं। मी सकाळपासून इतर मिटिंग्समध्ये होतो म्हणून मला कल्पना नाही, पण मी आज खूप मनापासून आनंदी आहे। ठाकरेंच्या युती संदर्भात बाळा नांदगावकरांनी रोखठोक भाष्य केले। ठाकरे बंधूंमध्ये युतीची बोलणी सुरू असेल, मात्र युतीची घोषणाही ठाकरे बंधूच करतील असं यावेळी बाळा नांदगावकरांनी म्हटलं। तर ठाकरे बंधूंच्या भेटीकडे राजकीय दृष्ट्या बघत नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं। जोपर्यंत त्यांचे ऑफिशियली युती जाहीर होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती भाष्य करणं उचित नाही। परंतु मला असं दिसतंय की ज्या अर्थी एकमेकांच्या भेटीगाठी होत आहेत, चर्चा होत आहेत, संवाद होतोय, त्या अर्थी कदाचित ती वाटचाल पुढे तशी चालू झालेली असावी असं मला तरी चित्र दिसतंय। मन जोडलेली असावीत आणि विश्वास एकमेकांवरती निश्चितपणे निर्माण झालेला असावा। उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत। शेवटी या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे। दीपावलीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे, परिवारातले सर्व घरातले नातवंड एक आले पाहिजे, आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे। यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखं बघू नये। उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरमध्ये झालेल्या हंबरडा मोर्चामधूनही युतीचे स्पष्ट संकेत दिले होते। महाराष्ट्राच्या प्रत्येक संकटाविरुद्ध आम्ही दोघेही एकत्र येऊ असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं। त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे युतीबाबत कमालीचे सकारात्मक दिसत आहेत, तर दुसरीकडे राज ठाकरेंनी अद्यापही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही। यायचं असेल आम्ही जरूर येतील। महाराष्ट्रातल्या प्रत्येक संकटाच्या विरुद्ध आम्ही दोघेही एकत्र येऊ। मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या। कधी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर तर कधी राज ठाकरे मातोश्रीवर जात आहेत। तसंच या भेटींमध्ये
ठाकरे बंधूंमध्ये युतीवर चर्चा झाल्याची माहिती आहे। दरम्यान आज राज ठाकरे सहकुटुंब स्नेहभोजनासाठी मातोश्रीवर गेले। मात्र यावेळी दोन्ही बंधूंमध्ये राजकीय चर्चेची माहिती आहे। काही दिवसात पालिका निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे, त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा देखील लवकर होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।